श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, देव प्रामाणिक माणसाच्याच वाट्याला दुःख देतो, त्याला सतावत असतो, पण त्यामागेही काहीतरी कारण असतं. कारण देव त्याची शुद्धीकरण करत असते, त्याची सर्व पापे जाळून त्याला सुखाच्या शिखरावर नेण्याची तयारी करत असतो देव. आणि आपल्याला उगीच वाटतं की मी इतकी पूजा करूनही देव मला त्रास देत आहे किंवा मला दुःखी करत आहे. परंतु स्वामी म्हणतात, बाळा, मी तुला कृपा आशीर्वादासाठी निवडले आहे. आता तुझे संपूर्ण कर्ज नष्ट होणार आहे. तुझ्याकडे चारही बाजूंनी पैशाचा ओघ सुरू होणार आहे आणि तू प्रचंड श्रीमंत माणूस बनणार आहे. एका दुर्धर आजारातून तुझा सुटका होणार आहे आणि ते तुला कळणार देखील नाही. फक्त हा मंत्र तू संपूर्ण ऐक. मंत्र जर ऐकला नाही तर मी तुझ्या सोबत येऊ शकत नाही. कारण मला प्रसन्न करण्यासाठी फक्त मंत्र जप हेच हवे असतात. मला तुझे सोने नाणे चांदी याचं काहीही घेणं देणं नाही. मला खरी भक्ती हवी आहे आणि म्हणूनच तू हा मंत्र संपूर्ण ऐक. अर्धवट ऐकून माझा अपमान करू नको. तर चला मंडळी, आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. स्वामी म्हणतात, बाळा, तू ऊस पाहिला आहेस. ऊसाच्या चरख्यातून जेव्हा तो ऊस जातो तेव्हा त्याचा चोथा होतो. त्याला किती वेदना होत असतील, पण तो जोपर्यंत चरख्यातून पिळला जात नाही तोपर्यंत त्यातून गोड रस बाहेर येत नाही. संकटाचा चरखा सध्या तुला पिळतोय, पण विश्वास ठेव, या प्रक्रियेनंतर तुझ्या आयुष्यातून तो गोडवा बाहेर पडेल. तो संपूर्ण जगाची तहान भागवणारा असेल. तुझा हा अनुभव वाया जाणार नाही. बाळा, नदी जेव्हा डोंगरातून निघते तेव्हा तिला माहीत नसतं की सागर कुठे आहे. ती फक्त धावत राहते. वाटेत मोठे खडक येतात, दऱ्या येतात. ती आपटते, फुटते, पण थांबत नाही. जर नदीने खडकाला घाबरून रस्ता बदलला असता तर ती साचलेलं डबकं झालं असते. तू त्या नदीसारखा आहेस. अडथळे आला म्हणून थांबलास तर सडून जाशील. खडकावरून उडी मार, पुढे चालत राहा. तुझा सागर म्हणजे मी तुला नक्की भेटेल. आणि हो, एक शेवटचे, कुत्र्याला सोन्याची बिस्किटे दिली तरी त्याला त्याची किंमत कळत नाही. तसेच काही लोकांना तुझ्या त्यागाची किंमत कळणार नाही. त्यांच्यासाठी रडत बसून स्वतःची किंमत कमी करून घेऊ नकोस. हिऱ्याची पारख फक्त जोहरीच करू शकतो. मी तुझा जोहरी आहे. मला तुझी किंमत माहीत आहे. सस्त्यातील लोकांसमोर स्वतःला मांडणं बंद कर. आता डोळे पुस, उठ आणि आरशात बघ. तिथे एक हरवलेला माणूस दिसेल, पण मला तिथे एक लढवय्या दिसतोय. उद्याची लढाई तुला जिंकायची आहे. माझ्यासाठी बाळा, इकडे ये. आज मला तुला काही समजवायचे नाही आहे. आज मला फक्त तुला कुशीत घ्यायचे आहे. कारण मला दिसतंय तू खूप दमला आहेस. हे जगाशी खोटं हसून, मी ठीक आहे, मला काही झालं नाही असं नाटक करून तू आता थकला आहेस ना. जगाला तुझा तो हसरा मुखवटा दिसतो, परंतु तू रात्रभर जागून काढतोस ते मला कळते रे. तुला माहित आहे, जेव्हा एखाद्या मूर्तीला तडा जातो तेव्हा लोक त्या मूर्तीला मंदिरातून बाहेर काढतात आणि नदीत विसर्जित करतात. हे जग सुद्धा तसंच आहे. तू थोडा जरी तुटलास, खचलास की लोक तुला सोडून देतात. पण बाळा, माझी रीत वेगळी. जी मूर्ती भंगते तिला जग फेकून देतं, पण जे मन भंगतं त्याला माझ्या हृदयात, देवाऱ्यात जागा देतो. तू जितका जास्त तुटला आहेस तितकाच तू माझ्या जास्त जवळ आला आहेस. बाळा, लहानपणी आठवतं जेव्हा तुला खेळताना ठेच लागायची तेव्हा तू मित्रांसमोर रडत नव्हतास. तू रडणं दाबून ठेवायचास, पण घरात पाऊल टाकताच आई दिसली की तुझा बांध फुटायचा आणि तू धाय मोकलून रडायचास. आज मी तुझी तीच माऊली आहे. हे जग तुझे मित्र आहेत. त्यांच्यासमोर तू रडू शकत नाहीस, मला माहीत आहे, पण माझ्यासमोर तो बांध फुटू दे. आज तुझे अश्रू जमिनीवर पडू देऊ नको. तुला वाटतंय ना तुझ्या वेदना कोणालाच कळत नाही. अरे, जेव्हा तुला काटा टोचतो तेव्हा वेदना पायाला होतात आणि पाणी डोळ्यातून येतं, कारण शरीर एक आहे. तसंच जेव्हा त्रास तुला होतो डोळे तुझे पाणावतात, पण आतून जीव माझा तुटतो. तुझा प्रत्येक जखमेवर खपली मी स्वतःच्या हाताने काढली आहे, जेणेकरून तिथे नवीन कातडी येईल.
पावसात भिजलेलं पाखरू जसं घरट्यात आल्यावर आपले पंख फडफडतं आणि शांत होतं, तसं तू आज माझ्यापाशी आला आहेस. तुझे पंख ओले झालेत, जड झालेत, लोकांच्या शब्दांनी तुला घायाळ केलंय, पण काळजी नको करूस. माझ्या प्रेमाची ऊब तुला पुन्हा उडण्याचे बळ देईल. फक्त एक सांग स्वतःला, इतकं बेवारस का समजतोस? ज्याचा बाप त्रैलोक्याचा स्वामी आहे तो पोरका कसा असू शकतो? तर मंडळी, तुम्हाला जर स्वामींचा सहवास हवा असेल आणि तुम्हाला वाटत असेल स्वामींनी आपल्या जीवनामध्ये सर्व काही ते करावे जे आपल्याला इच्छित आहे, आपल्याला धनसंपदा मिळावी, पैसा मिळावा, तर हा मंत्र तुम्ही मनापासून संपूर्ण ऐका. स्वामी तुम्हाला सर्व संकटातून मुक्त करतील. हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. ही डिजिटल सेवा आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिली आहे, तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे, तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता. पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत, कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते. आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर थँक्सचे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे. जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती, मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी, तुम्ही या सुपर थँक्सच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता. हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर हे विचार, ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील. लक्षात ठेवा, सक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे. ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो, त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे. तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल. तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे, तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे. जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो, माझा स्वामींवर विश्वास आहे. आणि शेअर करणे म्हणजे काय, तर पुण्य वाढणे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल. पुण्य फक्त अन्नदानानेच नाही तर विचारदानाने सुद्धा मिळते. म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा. आणि हो, स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा. जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे, जी वाजवल्याने मनाला जाग येते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा संवाद. खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा. तुमच्या मनात काय चाललं आहे, तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे, कशी आली आहे ते लिहा. जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता, तेव्हा ते केवळ शब्द नसतात तर ती लिखित जप असतो. तुमच्या त्या कमेंटकडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते. तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढवू शकते. त्यामुळे लाजू नका, मोकळ्या मनाने व्यक्त व्हा. इथे कोणी कोणाला जज करत नाही. आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत. तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची प्रेरणा देतो. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे.
तो मंत्र असा आहे. ओम श्री स्वामी समर्थाय धनप्राप्तेय नमः. 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 ओम श्री स्वामी समर्थाय धनप्राप्तेय नमः.
ओम श्री स्वामी समर्थाय धनप्राप्तेय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनप्राप्तेय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनप्राप्तेय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनप्राप्तेय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनप्राप्तेय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनप्राप्तेय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनप्राप्तेय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनप्राप्तेय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनप्राप्तेय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनप्राप्तेय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनप्राप्तेय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनप्राप्तेय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनप्राप्तेय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनप्राप्तेय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनप्राप्तेय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनप्राप्तेय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनप्राप्तेय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनप्राप्तेय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनप्राप्तेय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनप्राप्तेय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनप्राप्तेय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनप्राप्तेय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनप्राप्तेय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनप्राप्तेय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनप्राप्तेय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनप्राप्तेय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनप्राप्तेय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनप्राप्तेय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनप्राप्तेय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनप्राप्तेय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनप्राप्तेय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनप्राप्तेय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनप्राप्तेय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनप्राप्तेय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनप्राप्तेय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय